सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जिनी हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहातील कडे, त्यांची आणि जुडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. पांडुरंगा करू प्रथम नमना, करू प्रथम पांडुरंगा, करू प्रथम नमना, करू प्रथम दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादानी कधी त्यांच्या कृपादानी कधी बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो. तुमचा लागलो चरणा, तुमचा लागलो निज 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 चरणा. सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या जय गावी केला वास, त्यासी नसावे उदास. धन्य धन्य निवृत्ती, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णवा. काय महिमा वर्णवा,
अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकोळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजाऊ रमण कान्होबा प्रिय बंधू असणारे, ज्यांनी या भूतलावरती गाजरामार ख्याती केली. जे जात असताना आपला नरदेह घेऊन वैकुंठाला गेले. नवे नवे जगाचा मालक ज्यांना घेण्यासाठी विमान घेऊन स्वतः आला. प्रयाणकाली देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. या अधिकाराचे जगद्गुरु तुकोबराय आणि त्या जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग माझ्या मायबापा सज्जन श्रोते हो, आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र कसवाडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या पवित्र तपस्थळावरती तीर्थक्षेत्रावरती हा सुरू असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी मनमनीय गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडीकर तथा योगी आनंदनाथजी महाराज गाळणे, वैकुंठवासी लक्ष्मण तात्या वळवाडे, वैकुंठवासी निंबाबाबा कसवाडे आणि वैकुंठवासी गोरख बाबा पोहाणे यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने तरुण मंडळीच्या अथक परिश्रमाने गायक वादक गुंजन मंडळी यांच्या परम सानिध्यामध्ये हा संपन्न होत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सप्ताह. या सप्ताहाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण माझे हृदयस्थ कंठस्थ मित्र असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण हेमंत महाराज. हा पण फोन तुम्ही केला होता ना, म्हणजे कीर्तन पडलं तुम्हाला धरलं पाहिजे लोकांनी म्हणून सांगायला लागलो मी, आहे की नाही. आणि सर्व गावातील तरुण मंडळी समस्त मंडळींनी ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली, कारण की काही कमी पडलं तर मलाही तुम्हाला बोलता आलं पाहिजे ना, ज्यांनी सेवा दिली त्याला, आहे की नाही. पण सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली, माझं परम भाग्य समजतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक वादक गुंजन संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी आभार धन्यवाद व्यक्त करतो. प्रामुख्याने गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे माझे परम मित्र, अतिशय आवाजामध्ये गोडवा आहे आणि त्याहीपेक्षा स्वभावामध्ये गोडवा आहे असे हरिभक्तीपरायण आमचे चंद्रकांत महाराज चंदूबाई या ठिकाणी उपस्थिती. महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद. विनेकरी बाबा आहे, दादाही उपस्थित आहे. सुंदर गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे गोड गळ्याचे धनी अतिशय प्रेममूर्ती आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे योगेश दादा उपस्थित आहे. दादांनाही धन्यवाद व्यक्त करतो. गावातील सर्व मंडळी आहे, परिसरातील सर्व मंडळी आहे, महडून आलेली, काकानीहून आलेली मंडळी आहे, रामपुऱ्याहून गारेगावहून आलेली मंडळी, गावातली ही बालगोपाळ मंडळी, चोपदारी या बाजूला तरुण मंडळी, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. सुंदर पकवाजाची साथ करते आमचे परम मित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक ज्यांनी अनेक चांगले पकवाज वादक तयार केले आदरणीय हरिभक्तीपरायण हेमंत महाराज, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. सुंदर हार्मोनियमची साथ देत आहे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण समाधान दादांचे धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण मनोज महाराज या ठिकाणी उपस्थिती, बाबांचे धन्यवाद. ककानीहून सर्व भजनी मंडळ ककानीहून आलेले, पुन्हा देऊरून आलेली आमची मोठा भाऊ ती मंडळी, हो देऊरून आलेली मंडळी आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. पुष्पेश्वर नगरहून आलेली मंडळी आहे, वडनेरून आलेली मंडळी आहे, वळवाडीहून आलेली मंडळी आहे, खाकुर्डीहून आलेली मंडळी, मयूरवासला इकडे आहे, खाकुर्डीहून आलेली मंडळी, पण सावतावाडीहून आलेली मंडळी. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमच्या खुशाल भाऊची, आहे का नाही. खुशाल बसतो आमचा खुशाल भाऊ, साऊंड सिस्टीम एकदम खुशाल काय. हो, मळगावून आलेली मंडळी आहे. अशी परिसरातील सर्व मंडळी, चिंचवाहून आलेली, काय राहिले मठ घेतलं ना मग, बैरानेहून आलेली मंडळी, संपूर्ण मालेगाव तालुका, साक्री तालुका, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, संपूर्ण परिसरातून आलेले सर्वांचे
धन्यवाद व्यक्त करतो आहे का समस्त माऊली परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण त्या माऊली परिवारावरती प्रेम करून मंडळी उपस्थित सर्वांचे धन्यवाद. मोठ्या संख्येने माझा पितृवर्ग उपस्थित आहे, तुमच्या चरणी दंडवत. मोठ्या संख्येने माझ्या भक्तिमती माता उपस्थित आहे, माता वर्गाच्या चरणी दंडवत करतो. सुंदर आमचं म्हाळसाई चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आहे का नाही? हो, सर्वांचे कैवल्य पण आहे का? एकच कीर्तन 2 चॅनलवरती? बर, हो. दोघांचे, दोन्ही चॅनलवाल्यांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि कीर्तन सेवेकडे वाटचाल करतो. कारण की भरपूर वेळ आता कीर्तनाची निघून गेलेली आहे आणि बरोबर 11 वाजता बरं का निंबाना आपण नियमा न टळे निर्धारी. आपण कोणत्याही गावात जाताना अर्धा 1 तास आधी जात असतो. पुन्हा लोक म्हणायला नको महाराज लेट आले, कीर्तन लेट झालं, आहे का नाही? म्हणून वेळेवरती थांबणं ही आपली जबाबदारी. कारण की आपण महाराज जिल्हा परिषद शाळेत शिकलेली लोक आहे. शाळा किती वाजता भरली ती वेळेवर सुटली पाहिजे, ही जबाबदारी आपली असते महाराज, आहे का नाही? हे कट करायचंय बरं का? हो, हे कट करायचंय. म्हणजे तुम्हाला मी कट करायचं आता सांगून देतो काय ते. म्हणून हो, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. वेळेत थांबणारे तुम्ही अजिबात भाऊ राग पाहायचं काही काम नाही. ते दम द्यायचं काय, आता काय दम द्यायचं, आता दुसऱ्या गावात आहे आपण, आहे का नाही? आपण दोघं सारखे झालो आता, आहे का नाही? आणि तुमची आरती घरी आज, त्यामुळं काही आज काही सपोर्टचं काही कारण नाही. द्या इकडे लक्ष द्या. दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी ही प्रेमाची मंडळी महाराज, जीवा पाड प्रेम करणारी मंडळी. कालच त्या गावामध्ये काल्याचं परवा जागराचं कीर्तन करून गेलो. दादाही त्या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित होते महाराज. ही प्रेमाची मंडळी, ही म्हणजे तुम्ही सर्व प्रेमाची, ही प्रेमामुळे ये नाही महाराज. नाही एवढ्या कमी पैशात कोण कुठं जायला रिकामा आहे महाराज, आहे का? निंदा खोरपायला देखील जायला आता लोक तयार राहिलेली नाही महाराज. हे प्रेमामुळे या तरुण मंडळीच्या प्रेमास्तव येण्याचा योग आला. आणि दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी ज्यांच्याकडे आजच्या कीर्तन सेवेचं दातृत्व आहे ते श्री तुकाराम दामू भोसे आणि श्री बळीराम पांडू कदम. ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट महाराज, असे आहे का नाही? त्या दोनही दात्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. 2 दाते महाराज. ज्यांच्याकडे संत पंगते तो नाम उल्लेख लगेच करायचं का? द्या येतो करून, तुमचं काय शेवट ताण ठेवायचं डोक्याला, पुन्हा मी जायला मोकळा. आणि ज्यांच्याकडे सकाळचं संत भोजन होतं ते श्री धनंजय झुलाल ठाकरे. आणि सायंकाळची संत पंगत ज्यांच्याकडे होती, मांडे भोजनाची पंगत होती, ते श्री संभाजी दौलत कापडनीस. त्या दोनही अन्नदात्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो आणि सेवेकडे वाटचाल करतो. संतपद प्रकरणातला अभंग दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी निवडलेला आहे. एक वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामपद प्रकरणातला अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवसाचे कीर्तनकाराने संतपद प्रकरणातला अभंग घ्यावा, तिसऱ्या दिवसापासून भक्ती, ज्ञान, वैराग्य या सर्व गोष्टी कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये मांडाव्या. जागराच्या दिवशी ज्या कीर्तनकारांची सेवा आहे त्यांनी मागणीपद प्रकरणातला अभंग घेऊन जगाच्या मालकाकडे मागणी मागावी. आणि काल्याच्या कीर्तनकाराने चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. हा संपूर्ण सप्ताहाचं मार्गदर्शन, सप्ताहाचे नियम सर्व साधू संतांनी काय केले? घालून दे. साधू संतांनी म्हणण्यापेक्षा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेने हे सर्व नियम घालून दिलेले. हे नियम काय कोणत्या ग्रंथात लिहिलेले नाही, अलिखित नेम, पण ते पाळावे लागतात. म्हणून दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी संतपद प्रकरणातला अभंग घेतलाय. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबार आहे, माझ्या जीवनामध्ये मी विश्वास कोणावरती ठेवलाय ना त्याचं प्रतिपादन करताय. या भूतलावरती, या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगणारे आपण सर्व जीव, आपला अनेक लोकांवरती विश्वास आहे. अनेक लोकांवरती विश्वास आहे म्हणजे आपण जवळच्या लोकांवरती विश्वास ठेवतो, आपल्याच लोकांवरती विश्वास ठेवतो. खेदाची गोष्ट अशी आहे, ज्यांच्यावरती जीवापाड प्रेम करून विश्वास ठेवला तेवढ्या लोकांनी आपल्या विश्वासाचा काय केला? घातच केला. या इथं बसलेली अशी लोक नाही महाराज का ते एकमेकावरती विश्वास ठेवत नाही. आहे महाराज, कोणाचा कोणावरती विश्वास आहे, कोणाचा कोणावरती विश्वास आहे. या जगात सर्व लोकांचा एकमेकावरती विश्वास आहे. विश्वास असावा, पण त्या विश्वासाला कधी तडा जाऊ नये. त्या विश्वासाला कधी तडा जाऊ नये. हे जगत चाललंय ना महाराज, विश्वासाने चाललंय. जो मनुष्य विश्वासाने जीवन जगतो तो आपल्या मालकावरती सत्ता करतो. विश्वासू तो करी स्वामीवरी सत्ता. आणि सकळ भोगिता
होय त्याचे सर्व त्याचं भोग भोगण्याचं अधिकार त्याला प्राप्त होतो. कशामुळे? फक्त विश्वासामुळे. म्हणून माणसाने विश्वासाने जीवन जगलं पाहिजे. मृत्यू लोकामध्ये एकमेकावरती विश्वास ठेवणारे जगातले लोक बघितले महाराज. कोणी कोणावरती विश्वास ठेवला, कोणी कोणावरती विश्वास ठेवला, परंतु प्रत्येकाच्या विश्वासाचा घात एक ना एक दिवस होतोच, झालाच महाराज. आहे की नाही? आपला कोणावरती विश्वास आहे? काहींचा मुलावरती विश्वास आहे, काहींचा बायकोवरती विश्वास आहे, काहींचा भावावरती विश्वास आहे, काहींचा बहिणीवरती विश्वास आहे, काहींचा माय बापांवरती विश्वास आहे, आई वडिलांवरती विश्वास आहे, काहींचा सासूरवाडीवाल्यांवरती विश्वास आहे. त्या विश्वासानेच मुलगी केली ना. आमची पोरगी लय चांगली, विश्वास ठेवून महाराज शेवटी केली ना महाराज. विश्वास आहे महाराज. आमचा या जगात सर्वांवरती विश्वास आहे. खेदाची गोष्ट ही आहे, ज्या साधू संतांनी जीवन आमच्यासाठी जगलं, जे साधू संत या मृत्यू लोकामध्ये त्या वैकुंठाचा त्याग करून तुम्हा आम्हा जीवासाठी आले, त्या साधू संतांवरती आम्ही कधी विश्वास ठेवला नाही. संत कशासाठी आले? काही गरज नव्हती महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले दीनजना. दीनजनाचा उद्धार करण्यासाठी साधू संत वैकुंठाचा त्याग करून या मृत्यू लोकामध्ये आले. आपण 2-3 दिवस झाले तुकोबारायांचे जीवन चरित्र बघतोय महाराज. त्यामध्ये तुकोबारायांनी स्वतः सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. कशासाठी आलो? उजळावया आलो वाटा, आणि खरा खोटा कशासाठी आले संत? कशासाठी आले? तर इथं कावदाजी कशासाठी आले इथं महाराज? इथं फक्त साधू संत उपकारासाठी आले. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे, आले गरजा वैकुंठे, आले गरजा वैकुंठे. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे, आले गरजा वैकुंठे, आले गरजा वैकुंठे. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी. कशासाठी आले? कशासाठी आले? येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी, वैकुंठामध्ये राहणारे साधू संत या मृत्यू लोकामध्ये आले. कोणासाठी आले हो? आपल्यासाठी आले महाराज. ज्या साधू संतांनी आपल्यासाठी जन्म घेतला, जे साधू संत आपल्यासाठी मृत्यू लोकात आले, आम्ही मात्र त्या साधू संतांवरती विश्वास ठेवला नाही. बाकी ज्यांनी ज्यांनी विश्वासाचा घात केला त्या सर्व लोकांवरती आम्ही विश्वास ठेवला. आहे का नाही विश्वास? मी तुम्हाला यादी दिली. आपला मुलावरती विश्वास आहे. एकाला 10 लाख रुपये मिळाले. कसे काय मिळाले? कसे मिळव, फक्त मिळाले हे महत्वाचं आहे. 10 लाख रुपये त्याला मिळाले. मित्राला सांगितलं, बघितलं का रे, मला आज 10 लाख रुपये मिळाले. मित्र म्हणला, वा वा, बरं झालं, चांगलं झालं, 1 नंबर काम झालं. म्हणजे काय करतो या पैशाचं? काही नाही म्हटले, हे पैसे सांभाळून ठेवतो. पण मित्र चांगला होता, त्यांनी सल्ला दिला, एक काम कर. काय करतो या पैशाचं? म्हणजे सांभाळून ठेवतो. मुलाला चांगलं शिकवतो. मुलगा चांगला शिकला तो नोकरी लागेल. तो नोकरी लागला का तो मस्त सांभाळील मला. पण मित्रांनी सल्ला दिला, एक काम कर, पोराच्या भरोशावर राहू नको. पोरांच्या भरोशावरती राहू नको. हे 10 लाख भेटले ना, चल मालेगावला जाऊ. कशाला? शोरूमला जाऊ. चांगली 4 चाकी गाडी आणू. मस्त त्या गाडीमध्ये फिर, मजा कर. पुन्हा भविष्यात तुला तुझ्या जीवनात काय लाभ होतो, काय होत नाही, काही भेटतं न भेटतं, 4 चाकी गाडी घे, मजा कर. 2-4 लोक गाडीत टाकायचे, कीर्तनाला फिरायचं, मजा करायची, टेन्शन नाही. सल्ला चांगला होता का वाईट होता? सल्ला चांगला. मी तर म्हणतो तो सल्ला योग्यच आहे. तोपर्यंत आनंदात जीवन जगून घ्या. हा आहे तोपर्यंत घ्या, भोग भोगून घ्या, जीवन जगून घ्या. जे वाट्याला आलं ते त्याचा लाभ करून घ्या. पण ते म्हटलं नाही नाही,
येड्या हे 10 लाख रुपये सांभाळून ठेवतो, पोराच्या शिक्षणाला लावतो, पोरग शिकलं का नोकरी लागण्यासाठी हे खर्च करतो. एकदा पोरग नोकरीला लागलं का ते 4 चाकी गाडी घेईल, आणि त्याने 4 चाकी गाडी घेतली का ते मला 4 चाकी गाडीमध्ये काय करेल, फिरवेल. म्हणजे माझा पोरग मला 4 चाकी गाडीत फिरवेल, हा बापाचा मुलावरती काय विश्वास आहे. पण ते नेमकं बापाला फिरवतं का तुला फिरवी ना माझ्या गाडीवरती म्हणून मामाच्याच पोरीला फिरवतं, काय सांगते येतं महाराज भविष्यातलं. पण त्या बापाला विश्वास आहे माझा मुलगा मला 4 चाकी गाडीमध्ये, पण तसं होत नाही. मुलाने आपल्या विश्वासाचा घात केला का नाही महाराज, केला. पत्नी कधी कधी आपल्या विश्वासाचा घात करते. इथं बसलेला असा एकही जीव नाही का त्याचा बायकोवरती विश्वास नाही. बोटवरती करा. कोणी सांगाव महाराज माझ्या बायकोवरती विश्वास नाही असं कोणी आहे का? प्रत्येकाचा विश्वास आहे. आणि जर विश्वास नसता तर तिने जे रांधलेलंच म्हणता ना, स्वयंपाक बनवलेला तो खातो का नाही? डोळे झाकून खातो. विचार तरी केला का आपण कधी हिने स्वयंपाक बनवता बनवता काही टाकला असेल तर? किती विश्वास आहे. एवढ्या विश्वासाने पत्नीने बनवलेला स्वयंपाक आपण खातो. पत्नीवरती काय आपला विश्वासच आहे महाराज. कुणावरती काय झालं महाराज ऐका. प्रवचन चालू होतं भाऊ माझं दाव्याचं प्रवचन म्हणजे असं राहतं, त्याच्या सर्व वैराग्याच्या गोष्टी सांगाव्या लागतात. संपत्ती कमवा नाही सांगावं लागत तिथं. या संपत्तीपासून काहीच फायदा होत नाही हे तिथं सांगावं लागतं. तर ते डोळ्यासमोर सगळं बघितलेलं असतं महाराज. तिथं धन कमवा म्हणल्यावर प्रवचनाला कुणी बसणार नाही. तिथं वातावरण असं एकदम नर्वस असतं. सर्व लोक टेन्शन मध्ये असतात. कोण कोणत्या दुःखात, कोणी या दुःखामध्ये याच्या पोराने याला सांभाळलं नसेल का, कोणी या दुःखात आहे माझे पोरं मला सांभाळता का नाही, कोणी या दुःखात आहे बाबा उरकील कधी, कोणी या दुःखात आहे घरच्या म्हशी गाई पाणी पाजल्या असतील का नाही. प्रत्येकाला दुःख आहे. लोक कीर्तनात बसले म्हणजे संपूर्ण देहच कीर्तनात समर्पित करता असं काय नाही. कीर्तनात बसल्या लोक काय कशाचा अंदाज घेतात, कोण कशाचा अंदाज घेतं, ज्याचे त्याचे अंदाज घेणं चालू असतात. काहीला असं वाटतं बाबा बारीक काय याला खायला भेटतं का नाही, काहीला वाटतं एवढे कडक कपडे याचे कोण धुत असेल बा, काहीला असं वाटतं हे कपडे याचेच का लोकांची उसने मागून आणले बा, हे कपडे याने याच्या पैशाचे घेतले की याला दुसऱ्याने विकत घेऊन. प्रत्येक विचार मांडत, प्रत्येकाचे विचार वेगळे मारे. प्रत्येक आलेली कीर्तनात आलेली लोक फक्त तुम्ही संतांचं जीवन सांगताय याकडे सर्वांचेच मन आकर्षित असतील असं काही नाही. असं आहे का सर्व? नाही एकदम नाही. काही बसल्या वेगळे वेगळे विचार करणारे. बाबा तर अजून काही पुढचं काही सांगिना पण कीर्तन नीट होतं का नाही, बाबा काही विसरून तर गेला नाही. ज्याचे मनाचे अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग. स्वाभाविक आहे ना महाराज. ते प्रवचन चालू असताना त्या दाव्याच्या प्रवचनामध्ये महाराज मी असा विषय मांडला, या जगात कुणीच कुणाचं नाही, आई कोणाची नाही, वडील कुणाचे नाही, बहीण भाऊ या जगात कुणी कुणाचं नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे म्हणून. कधीच प्रवचनात माणूस न बसणारा पुढे बसलेला होता. एक कडक पांढरे कपडे काळा कोट घातलेला होता. ते महाराज वा. मी असं म्हणलं कुणीच कोणाच नाही. बरोबर. आई कोणाची नाही, शिकलेला हो चांगला, वडील कोणाचे नाही, बरोबर. भाऊ कोणाचा नाही, अगदी बरोबर. आता मला असं वाटतं लयच ऐकण्याच्या एकदम वातावरण त्याचं एकदम बनलंय. आणि मी तेवढं जीव लावलं सांगायचं. कसं आहे कीर्तनाला एवढी गर्दी पाहिजेच नाही, 2-4च लोक पाहिजे पण मान हलवणारे पाहिजे. त्यांना नाही कळालं तरी चालेल, त्यांनी मान हलवणं म्हणजे आपलं स्टेटस सोनभाऊ मेंटेन होत. व कोणाला तरी काहीतरी कळतं, नाही तर काहीला कळतं लय पण असे बसतात. आणि आपलं लक्ष नेमकं त्या माणसाकडे. आपल्याला वाटतं याला काही आवडत नाही का. आणि कीर्तन झालं का तेच म्हणा महाराज 1 नंबर कीर्तन झालं. असं वाटतं वायर घ्यावा फाशी द्या. या टाइम हसायचं ना तू, निदान मान तर हलवायची ना. तू मान काशी घालून काय अशी पॅक करून दिलेली होती का. माणसाने कीर्तनामध्ये मन मोकळं जागावं महाराज. हे बघा एवढंच एक ठिकाण असं आहे का माणूस तिथं सर्व दुःख विसरू शकतो.
एवढंच एक ठिकाणी. बाकी दुसरीकडे गेलं का लगेच कीर्तनातून उठल्या दुःख आहे. माही चप्पल गेली तर नसल. पहिलंच दुःख आहे महाराज. त्याच्यात सापडू नये. पुन्हा दुसरं मी घेऊन गेलो होतो चहा आणायला, तेव्हा तो जाग्यावर येतो महाराज. साधे दुःख हे दुःख लय अवघड असतात महाराज. ती प्रवचनामध्ये मान हलवायचं ती मला अजून उत्साहाने बोला वाटेल. मी बोलता कुणाचं नाही. आणि त्याची मान हलवणं बघितलं आणि सहज माझ्या तोंडातून मुखातून शब्द निघून गेला. अरे एवढंच काय, जी पत्नी माझी म्हणतो त्या पत्नीवरती देखील विश्वास ठेवू नका. ती देखील आपल्या विश्वासाला पात्र नसते. असं बोललो. आणि तो असा हात होता ना वा म्हणणार, तो लगेच खाली घेतला. लगेच खाली मान घातली. कधी राग बघायचा, कधी ताट नजरेने बघायचा. मग त्याच्याकडे बघून मी आपलं लगेच पासायला आणायला सुरुवात केली. मी माघार नाही घेतली. पण हे दहाव्याचे प्रवचन असे असतात. ते एक तर तिथं काय सर्वच, आता इथं सर्व कीर्तन ऐकायला आले. दहाव्यात तसं होतं का? दहाव्यात कोण ऐकायला आलंय, कोण काय काहीला तर काही. हे प्रवचन का ठेवायचे? आपली गावात कोण नाव ठेवू नये आपल्याला म्हणून ठेवायचे. हे लोक दहाव्याला जे, माझा विश्वासच नाही या लोक. तुम्ही काही म्हणा, मला कीर्तन झाल्यावर तुम्ही बोला, फक्त एकट्यात घेऊन बोला, असं चार चौकात काय बोलू नका. पण ही जी लोक म्हणतात तुम्ही हे दुखी भाऊकी, हे काय आवडत नाही मला. ते भाऊबंदातले लोक बघा 10 दिवस असतं ना, 10 दिवस जेवायला जाता भाऊकीकडं सर्व डब घेऊन. सुतकी म्हणतात त्यांना. म्हणलं ना राम आम्हाला सुतकी. राम म्हटलं का सुतकी. आणि ज्याच्या घरी व्यक्ती गेली त्या घरी 40 घरचे भाऊबंद येतात. आणि राम घातला का सुतकी म्हणतात. 40 घरच्या भाज्या 2-2 आजले जेवलो मी, जेवायला नाही सुतक. भाज्या बदलू खात. कसं काय महाराज, सुतक कुठे? हे बघा, लोक सुतक धरताना हे देवाच्या धाकाने धरतच नाही. कशामुळे धरता? भाऊबंदाच्या धाकाने धरता. हे कपाळाला काही लावत नाही माता मावल्या, कोणाच्या धाकाने. म्हणजे सुतकी म्हणून. आमच्या तिथं होतं हे कट करायचंय बरं. आमची तुमची सुनबाई, माझी आई, पुन्हा आमच्या काकू, त्या तिघी लग्नाला जायचं. आमच्या म्हणजे बहिणीच्या पुतणीचा साखरपुडा निघाला आम्ही. आता आम्हाला सुतक होतं. पण ती पाहुणे म्हटले तुम्हाला यावं लागेल, तुम्ही लांब बसा बुवा. गेलो आम्ही. निघालो. गावाच्या बाहेर गाडी निघाली. बस स्टँडच्या पुढे 1-1.5 किलोमीटर गाडी गेली आणि त्यांच्या पर्स लागल्या वाजाय. आता मधला जो मिरर असतो बघा सेंटर मधला गाडीतला आपला, तो असा पर्स का वाजाय, यात नाश्तात नाही करायला लागले मला न विचारता असं काय. आणि मी आणि आमचा मोठा मुलगा पुढे बसलेलो. मग तो असा माग केला तर त्या पर्स मधून टिकल्या काढायच्या आणि लावायच्या. मी आपल्याला सुतक आहे ना, आता गावातलं कोण आहे पाहिला. मग देवाच्या धाकाने सुतक नाही, भाऊ बांधायच्या धाकाने सुतक आहे माझं. हे लोक ते 10व्या मौतीवाले, विश्वासच नाही आपला, कसलाच नाही महाराज. लय अवघड काम राहतं ते 10व्याला. एकाने जाऊ द्या, सांगून जातो तुम्हाला प्रवचन माझं. त्याने सांगितलं महाराज प्रवचनाला येताना ते काय लागतं पुढं ना, ते तुम्हीच घेऊन या. काय लागतं ते पुढं? व्यासपीठ नाही, त्याला ग्रंथच माहित नव्हता. म्हणलं ज्ञानेश्वर, हा ती तुम्हीच घेऊन या. मी म्हणलं घेतो. आणि काय झालं, माझ्याकडे 2 बॅगी सारखे. मी रात्रीच बॅगेत ज्ञानेश्वरी टाकून ठेवली. म्हणलं सकाळी लवकर 10व्या होता, 8-8:30 वाजता लवकर होता 10व्या तिकडं. मग ते सकाळी उठताना ती बॅग नाही, दुसरीच बॅग घेऊन गाडीत नेल्यात. फेटा लागतच नव्हता. गेलो ना तिथं महाराज. तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं ज्ञानेश्वरीची बॅग घरी राहिली. ज्याच्याकडे प्रवचन त्याला याच्यातलं काहीच नाही. ते व्यावहारिक लोक ते म्हणे ते आणलं का? म्हणलं दादा आपले पैसे ठरले 7,000 रुपये प्रवचनाचे, मला 2,000 कमी द्यावा. माझ्या ओव्या पाठीच्या सांगायच्या त्या, पण ते पुढं लागल तर एक काम करा, माझ्याकडनं काही ग्रंथ आणला गेला नाही, तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्याकडे पहा. ते म्हणे आता इथं मळ्यात कुठं ग्रंथ बघायला जायचं, तुमच्या घरात एखादा असेल. त्याने घरात ग्रंथ महाराज शोधले. नेमकं कपड्यामध्ये एक ग्रंथ सापडला. माझ्यापेक्षा त्याला जास्त आनंद झाला. आपल्या घरात ग्रंथ निघाला. त्याने आणून दिला. आणि मग तो ग्रंथ घेऊन मी बसलो महाराज प्रवचनाला. मी म्हणलं आता काय उघडायचं, आपली ओवी पाठायची. मी घेतली ओवी घेऊन महाराज. पण मला तो व्यवहार माझ्या आठवणीत आला प्रवचन संपताना. मी याला म्हटलं 2,000 कमी दे.
याने 7 मधले 2 कमी दिले म्हणजे आपलं 2,000चं नुकसान आहे. बरं त्याला म्हणता येणार आहे की ती 2 ग्रंथ त्याचे 2,000 रुपये ग्रंथाचे काढून घेईल तो. मग मी डोकं लावलं प्रवचनाला जेवढे लोक आले ना तेवढ्यांकडनं आपण दानाचं महत्व सांगून बरोबर दक्षिणा जमा करू. मग तो ग्रंथ आणलेलाच होता महाराज. मग पसायदान सुरू झालं. पसायदान सुरू झालं सर्वांनी डोळे झाकले. मी म्हटलं लोकांचे डोळे झाकले ना तोपर्यंत आपण ग्रंथ उघडून ठेवू म्हणजे आले का दक्षिणा त्याच्यावरती ठेवतील. मग मी हळूच तो लाल कपड्यामध्ये बांधलेला ग्रंथ सोडला. ग्रंथ नव्हता त्याच्या लग्नाचा अल्बम होता तो पुढे ठेवला. लय वाटेल येतं महाराज एका साधे एक एक अनुभव आहे महाराज असे सांगायला गेले तर आपल्याला रात्र पुरायची नाही महाराज. ते विश्वासाने ते दाव्यामध्ये बसलेले महाराज ते मान हलवायचा. मी जेव्हा म्हटलं बायको देखील बायकोवरती विश्वास ते नाराज झालो महाराज. प्रवचन झाल्या झाल्या आलं दर्शन घेतलं 50 रुपये ठेवले एका कोपऱ्यात उभं राहिलं आणि महाराज प्रवचन 1 नंबर झालं. खूप आवडलं माझ्या मनाला. तेवढं नव्हतं बोलायला पाहिजे. काही लोक कीर्तन झालं की म्हणतात महाराज तेवढं नव्हतं बोलायला पाहिजे. मी होतो बाकीच चांगलं बोलले ना एखादा विषय सोडून द्यावा. लोक असं चांगलं जे सांगितलं त्याचा विचार नाही केला. एखादी गोष्ट चुकली बोलू शकतो माणूस. हे आता इथून तिथून लाइटिंग लावलेले ज्या लाईटी चालू आहे त्या बघाव्या ना. लाइटिंग लागलेली आता इथून तिथून जाऊन बघा तुम्ही. जी लाइटिंग चालू आहे ती बघ ती नाही बघत ती बंद. ही कशी काय बंद यार पण जी चालू आहे ती पाय ना. त्या बंद वाचून तो काय बंद पडलेले. स्वभाव आहे लोकांचं. चांगलं लोकांच्या दृष्टीला चांगलं काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही. एखादी गोष्ट वाईट दिसली का तेवढीच ती मान. तसं महाराज मला 1 नंबर पण तेवढं बोलायला नव्हतं पाहिजे. म्हणजे केवढं तुम्ही म्हणले ना बायकोवरती विश्वास ठेवू नका ते नाही आवडलं. म्हणलं का बा म्हणजे महाराज अशी बायको आहे माझी माझ्याशिवाय पाणी पित नाही. खरंच हो. अन्नाचा कण खात नाही माझी बायको. खरंच म्हणजे मला सांगित होता हे विशेष हो. हे कोणाला सांगावा बायको माझ्याशिवाय पाणी पित नाही. जो ब्रह्मचारी त्याला सांगा. संसारिकाला काय सांगून फायदा आहे. आपल्याला अनुभव आहे. असं असं होईल का कधी. मला पाणी पित नाही जेवण करत नाही अन्नाचा कण घेत नाही. म्हणलं तुम्ही करता काय हो. तुम्हाला मी पेशाने वकील आहे. म्हणलं दादा एक माफी मागू. पगार कधी होतो तुमचा. म्हणजे मी रोज 1000-2000 रुपये घरी नेतो दर महिन्याला पगार होतो. म्हणजे रोज किती नेता 1000-2000 तरी बायको पाणी पित नाही. रोजचे 15-20 हजार नेतो तरी जेवले का विचारत नाही. असं कस काय. ही तुमची श्रद्धा वाटत नाही मला. ही तुमची अंधश्रद्धा आहे. ते म्हणजे अजिबात नाही. माझ्याशिवाय बायको अन्नाचा विश्वास ना त्याचा मी विश्वास सांगतोय तुम्हाला. जगातल्या अनेक लोकांवरती विश्वास आहे पण संतांवर नाही. यासाठी सांग माझ्याशिवाय पाणी पित नाही. ठीक आहे तुम्ही उद्या ड्युटीवर जाणार म्हणजे हो. ऐका विनंती आता एवढे दिवस बायकोवरती विश्वास ठेवला. एक दिवस माझ्या येड्या वाकड्या बोबड्या बाबड्या बाबावरती विश्वास ठेवा. एक दिवसापुरता ठेवा. म्हणजे काय काय उद्या तुम्ही पत्नीला सांगा मी ड्युटीवर चाललो पण जायचं नाही. बायकोला सांगायचं ड्युटीवर चाललो. मित्राचं घर ना त्याच्या मागच्या दाराने जायचं तिथून बघायचं बायको तुमच्याशिवाय पाणी पिते का नाही. मला ठीक आहे महाराज. दुसऱ्या दिवशी महाराज हातात बॅग पायात बूट घातले. हो सर्व तयारी केली. जेवणाचा डबा एका हातात घेतला. उंबऱ्याच्या बाहेर त्याने पाय टाकला. बायको लगेच आली. या दोन्ही बोटांमध्ये पदर खाली मान घातली. लवकर या बर का. तुम्ही घरात नसले ना अन्नाचं कण गोड लागत नाही बर का. तुम्ही घरात नसले ना पाणी पिऊ वाटत नाही. लवकर या बर का. अजिबात करमत नाही घरात. लवकर या बर का. तुम्हाला अरे एवढ्या पवित्र मनाची माझी पत्नी तो बाबा म्हणतो हिच्यावरती पण बाबावरती आजच्या दिवस विश्वास ठेवला गेला महाराज. तो म्हणला काळजी करू नको 5 वाजेपर्यंत हजर आहे मी. गेला निघून दुसऱ्या गल्लीने मित्राच्या खिडकीतून बघत होता. नेहमीप्रमाणे तिने बासमती तांदळाचा डब्बा खाली घेतला. अर्धा किलो तांदूळ निवडला आणि अर्धा किलो तांदळाचा भात बनवला. भात शिजला महाराज. अर्धा लिटर दूध ओतलं त्याच्यात. चांगलं तूप टाकलं. गुळ टाकला आणि गुळ भात तूप दूध
खाऊन टाकलं. हा डोळ्यांनी बघत होता. हा म्हणला बाबा म्हणतात ते खरे, पण आपल्याला दिवस काढायचा आहे अजून. थोड्या वेळाने गल्लीत पेढे विकणार आला. पेढे घ्या पेढे, 100 रुपयाला पावशेर पेढे. पेढे भारीतला पेढा, भारीतला कंदी पेढा, 100 रुपयाला पावशेर पेढा. निघाला. तिने विचार कसे दिले पेढे? 100ला पावशेर. द्या पावशेर. 100 रुपये दिले आणि पावशेर पेढे घेतली. याला वाटलं संध्याकाळच्या टीव्ही. अहो ती टीव्ही पाहता पाहता चॅनल बदलायची, पेढा खायची. पेढ्याचा बॉक्स रिकामा करूनच त्याच्या पुढे टाकला. त्याला पार त्याचं हृदय जळत असे अशी अवस्था झाली. थोड्या वेळाने ते भुसावळाकडे एक ऊस भेटतो बघा, काळ्या कलरचा, चॉकलेटी कलरचा असतो तो. ऊस घ्या ऊस, 20 रुपयाचे 2 ऊस. ऊस घ्या ऊस, 20 रुपयाचे 2 ऊस. ती म्हटली द्या 2 ऊस द्या. ती ऊस खायची सुट्ट्या त्याच्या पुढे टाकायची. रावल नाही त्याला. 1:30 वाजताच मित्राच्या घरातून जे सरळ निघाला पुढच्या दाराने घरी आला. दरवाजा वाजवला तिने, दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर बॅग एका बाजूला फेकली, तो हातातला डबा एका बाजूला जेवणाचा फेकला, बुट एका बाजूला. ती पाणी घेऊन आली. घ्या पाणी, काढी लाव पाण्याला. म्हणजे बाई कधीच एवढे रागवले नाही आज. निकाल काय यांच्या विरोधात गेला. आता विरोधातच गेला होता, बाजून थोडा लागला होता. ती म्हणती का हो, काय म्हणती कोर्टाची मात? तो म्हटला 1/2 किलो तांदळाचा भात. ती म्हणते का हो, कधीच तुम्ही असं बोलत नाही, जरा नीट बोला ना. असे का हो आडे वेडे? तुम्हाला 100 रुपयाचे पावशेर पेढे. ती म्हणली तुम्हाला नीट बोलायचं नाही का? नीट बोला ना. अशी का हो धासफूस? तो म्हणला 20 रुपयाचे 2 ऊस. ती म्हणली हे तुम्हाला सगळं कसं काय कळलं? तो म्हटला मला सोडून तुला पाणी गिळत नव्हतं, हे सगळं कसं काय गिळलं ते सांगा. कोणावरती विश्वास? पत्नीवरती. पत्नीने देखील विश्वासाचा घात केला. अजून कोणावरती विश्वास आहे आपला? कोणावरती विश्वास आहे का? आमचे शिष्य बसले इथं, काकानी गावातले पहिले शिष्य आमचे विठोबा दादा. ड्रायव्हर वरती विश्वास आहे का नाही आपला? अशी एसटी घाटात असावी. घाटात एसटी महाराज जे बसलेले पॅसेंजर आहे होय ना, त्यांना भीती वाटाय पाहिजे का नाही? बरं एसटी अशी 2 इंच जरी सरकली तर कुठं जाईल दादा? दरी मध्ये जाईल. तरी महाराज ती घाटामध्ये अशी एसटी अगदी एवढी सरकली तर डायरेक्ट दरीत. कन्नडचा घाट नाही, कन्नडचा नाही घ्यायचा, आपला कसारा घेऊ, पण जुना आताचा नाही, जुना कसारा. त्या कसारा घाटात गाडी महाराज जे खिडकीच्या बाजूने होते झोपलं, त्याच्या शेजारचा तो पाईप असतो का समोरचा, तो असा पकडून ते झोपलं नाही, ते घोरायचं, पण ते घोरलं की अजून दातकायचं. शेवटी त्याला राहवलं नाही, ते उठ उठ. का बरं उठवलं? गाडी घाटात आहे म्हणजे राहू दे ना. अरे पण गाडी 2 इंच सरकली तर आपण दरी जाऊ मर ना. कोणाला येड आहे करते? आपली गाडी दरी जाऊ शकत नाही. ड्रायव्हर कोणी बघ, कोणी ड्रायव्हर म्हणजे कोणी? हा जो ड्रायव्हर आहे ना, हा माझा पाजारी. कोणी? पाजारी. ही नात आहे बर का. शेजारी योगेश महाराज, शेजारी पाजारी हे नात आहे. पाजारी कोणाला म्हणायचं? शेजारी कोणाला म्हणायचं? जो आपल्या शेजारी तो आपला शेजारी. आणि पाजारी कोण? शेजाऱ्याचा शेजारी तो आपला पाजारी. म्हणतो का नाही आपण महाराज? अजून म्हणतो आपण सोयरे दायरे. ज्यांच्याकडे आपली मुलगी दिली ते आपले कोण? सोयरे. आणि दायरे कोण? त्यांची मुलगी ज्यांच्याकडे दिली ती आपले दायरे. आंघोळ पांघोळ नक शिकांत केले जाते ती आंघोळ. गुडघ्यापासून खालीच हातपाय धुतले गेले त्याला म्हणायचं पांघोळ. पैसे आडके जेवण खावण पोर स्वर बायका बिका लय उदाहरण आहे, पण एवढे आपल्याला मांडायचे नाही म्हणून थांबून घेतो महाराज. म्हणजे माझा बाजारी आहे. अरे मला माहितीये 20 वर्ष झाले तो एसटी खात्यामध्ये काम करतो, अजूनही त्यांनी कुणाला धक्का लागू दिला नाही. माझा विश्वास आहे तो आपली गाडी दरी जाऊ देणार नाही. आमचा ड्रायव्हर वरती विश्वास आहे. अजून सांगू का? आमचा न्हावी दादावरती विश्वास आहे. कोणाकडे बघताय तुम्ही? आहे जवळचे का?
आहे ना विश्वास आहे महाराज. तो ऐका ना, उदाहरण सांगतो मी. हे बघा, रविवारी सकाळी सकाळी आपण जाऊन त्या दुकानात बसतो. बरं, किती झोपेतून उठून किती झोप झालेली असते, पण त्या खुर्चीवरती बसलं का झोप लगेच येते महाराज. हे असं लावलं का झोप महाराज. लगेच ते हातावून फवारा, ते असा फवारा मारला, त्यांनी एकदा तोंडावून हात फिरवला का लगेच झोप लागते. हे बघा, आपल्या तोंडावून दोनच व्यक्ती हात फिरवणारे होऊन गेले. एक आपली आई, दुसरी न्हावी. फक्त दोघातला बदल एक सांगतो ऐका. आपला बाप आपल्या तोंडावून हात फिरवतो, त्याचं कर्तव्य भावे. आपली बहीण फिरवते, प्रेम भावे. भाऊ फिरवतो, आधार भावे. हो, आई फिरवते, वात्सल्य भावे. न्हावी दादा फिरवता, 50 रुपये भावे. पण फिरवायला महत्व आहे मला, फिरवायला महत्व. मला सांगा, असं तोंडावर पाणी मारला, हात फिरवला का आपण डोळे झाकून घेतो. ते हातामध्ये धारदार काय घेता, वस्तारा घेता. कधी मनात आलं का आपल्या त्यांनी आशाच्या ऐवजी असं फिरवलं तर किती विश्वासाने. विश्वास आहे ना महाराज, या जगामधल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांवरती विश्वास आहे. खेद या गोष्टीचा आहे, ज्या साधू संतांनी आपला कल्याण करण्याचा मार्ग निवडला त्या साधू संतांवरती आम्ही विश्वास ठेवला नाही. तुकोबारांकडे अशी साधक मंडळी गेली, काही लोक गेली महाराज, आम्ही अनेक लोकांवरती विश्वास ठेवला, परंतु प्रत्येकाने आमच्या विश्वासाचा घात केला. आम्ही या जगात विश्वास ठेवावा कुणावरती. तुकोबाराय सांगतात, तुम्ही कुणावरती विश्वास ठेवायचा तो तुमचा निर्णय, मी सांगू शकत नाही. पण ठीक आहे, नका सांगू आम्ही विश्वास कोणावरती ठेवावा. एवढं तरी सांगा महाराज, तुमचा विश्वास कुठे. तुकोबाराय सांगतात, माझ्या विश्वासाबद्दल बोलत असाल तर माझा विश्वास एकाच ठिकाणी आहे, अभंगाचं पहिलं चरण. संतांचे पाय
वहिनी तो आवाज हिसकावून घेतलाय जरासा. करतील काय महाराज, कायम एका मागे एक एका मागे एक. आम्ही सगळे बोलो रामकृष्ण हरी म्हणतो त्यांच्याकडे पाहतो, ते म्हणून घेता पुढचं सर्व. हाय, आम्ही आमच्या वाट्याचं काही देत नाही, फक्त आम्ही आमच्या वाट्याच्या चाली त्यांच्या वाट्याला दिल्या, बाकी आमच्या वाट्याचं काही देत नाही. पण बघू, त्यांची मागणी चालू आहे, होईल पूर्ण देवाच्या मनात असेल तर बरं का, निश्चित होईल. बघा काय 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 संतांच्या पायावरती संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे. तुकोबराय सांगतात या जगामध्ये दुसरा कोणावरती नाही, पण संताची पायी हा माझा विश्वास आहे. महाराज, त्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवला तुम्ही, नुसता विश्वास नाही ठेवला. मी सर्व भावे दास झालो त्यांचा, मी त्यांचा सर्व भावाने दास झालो. सर्व भाऊ म्हणजे लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, आते भाऊ, जी भाऊ, दिगा भाऊ, असं नाही. सर्व भावे या शब्दाचा अर्थ होतो कायिक भावाने, वाचिक भावाने आणि कायेने वाचेने मनाने मी त्या संतांचा दास झालो. महाराज, संतांचं दास्यत्व तुम्ही का स्वीकारलं, संतांचं दास्यत्व का स्वीकारलं, तर तुकोबारांनी त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. तेची माझे तेची माझे करते सकळ करते सकळ तेची माझे तेची माझे तेची माझे करते सकळ करते सकळ तेची माझे गोपाळ हा गोपाळ कृपा करी कृपा करी कृपा कृपा करी तेची माझे तेची माझे करती सकळ करती सकळ देने हा गोपाळ देने हा गोपाळ कृपा करी कृपा करी कृपा करी तेची माझे तेची माझे करती सकळ करती सकळ तेची माझे जगद्गुरु तुकोबारायाने विचारलं, महाराज का त्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जगामध्ये ते संतच माझं हित करतात. हे बघा, या जगामध्ये आपलं हित करणारे अनेक आहे. अनेक आहे म्हणण्यापेक्षा आपली आई देखील आपलं हित करते, आपले वडील देखील आपलं हित करतात. पण आई वडील आपलं हित करतात ते प्रापंचिक करतात, आणि संत आपलं हित करतात ते पारमार्थिक करतात. आईला आपली काळजी आहे, आईला वाटतं माझा मुलगा शाळेत गेला पाहिजे, गेला पाहिजे. ती म्हणते, बाळू उठ, चल तुला शाळेत जायचंय. ते म्हणतं मी नाही जाणार. बघ, तू जर शाळेत गेला ना, तुला चॉकलेट दे. काय देईल तुला? चॉकलेट देईल. मग ती पोर म्हणते, आधी चॉकलेट दे मग शाळेत जातो. आता आई लगेच चॉकलेट देते, ही चॉकलेट घे. ती चॉकलेट खात पुन्हा बसतो. का रे, चल शाळेत. नाही जाणार. तू जर शाळेत गेला ना, तुला मी कॅडबरी देईल. तुला काय देईल मी? कॅडबरी. मग आधी कॅडबरी दे. मग ती आई कॅडबरी देते. ती कॅडबरी खाऊन घेतो जात नाही. महाराज पुन्हा आई म्हणते, चल लेट शाळेत. मी नाही जाणार. तू जर शाळेत गेला ना बाळा,
तुला मी चांगला रवा शिरा बनवून दे, आधी बनव. चांगल्या गावरान तुपाचा शिरा करून खाऊ घालते होती. ते शिरा खाल्यावर म्हणतो मी नाही जाणार. आई म्हणते याला एवढं सांगून जर ही शाळेत जात नाही तर आईला राग येतो. आई एका हातामध्ये दप्तर घेते, त्याच हातात त्याचा हात पकडते, दप्तरची एका बाजूची ती दोरी आणि त्याचा हात पकडते, धप्पा धप मार. तिला माहिती त्या आईला याची जाणीव नाही का मी माझ्या मुलाला मारते, ती लागत असेल त्याला यात ना माहितीये, पण तिला माहितीये माझ्या मुलाचं हित घरी राहण्यात नाही, माझ्या मुलाचं हित शाळेत जाणं. हे आईचं हित आहे ना महाराज, हे प्रापंचिक हित झालं. पण संत आपलं हित करतात ते पारमार्थिक करतात. कोणतं हित करतात? अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली. या जगामध्ये संत आपल्याला अहितापासून काढतात. ते आपलं तेची माझे हित करीती सकळ. कोणतं हित करतात? जेने हा गोपाळ कृपा करी. त्या संतांमुळे देव आपल्यावरती कृपा करतो. आपल्यावरती कृपा झाली ना मायबाप, आपल्यावरती कृपा. आज आपण कीर्तनामध्ये कीर्तन ऐकण्याच्या बसण्याच्या पात्रतेच कुणामुळे झालो? तर माऊलींसारख्या संतांमुळे झालो. कदाचित कधीतरी एखाद्या दिवशी आपण अशा घराच्या पत्र्याकडे स्लॅबकडे बघत असताना विचार करावा, आपल्या जीवनामध्ये जर माऊलींसारखं वैभव आलं नसतं, मनमनी कृष्णाजी माऊलींसारखं व्यक्तिमत्व जर आपल्या जीवनामध्ये आलं नसतं तर आपली दशा काय असते? कधी विचार करावा महाराज, कधीतरी विचार करावा. ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे संत या भूतलावरती झाले नसते तर आपली अवस्था काय झाली असती? हा विचार आपल्या मनामध्ये कधीतरी यावा. त्या संतांनी उपकार केले महाराज. तीची माझे हित करीती सकळ. कोणतं हित करतात? जेने हा गोपाळ. देव त्यांचे काय, एक उदाहरण सांगतो. हो, आई मुलाचं हित, संत आपलं हित कसं करतात? जसं आई मुलाचं हित करते तसं संत आपलं हित करतात महाराज. उदाहरण सांगतो. एक आहे ना, लहान पोरगा अंगणामध्ये खेळत होत बरं का, लहान बाळ 2 वर्षाचं दादा. बरं, त्या लहान मुलाला किती खेळावं, कसं खेळावा, कशा खेळावं हे काही कळत नव्हतं महाराज. ते माती घ्यायचं डोक्यात टाकायचं, 2 वर्षाचं पोरग. माती घ्यायचं डोक्यात टाकायचं, असं वरती फेकायचं, ती डोक्यात जायची, अंगावरती पडायची. थंडीचे दिवस, हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्याला सर्दी झालेली, दोन्ही नाकातून महाराज महापूर्ण त्यांचा वाहत होता महाराज. ते कधी इकडं करायचं, कधी इकडं करायचं, कधी पुसून घ्यायचं. काय शिंबूड म्हणतात त्याला. एक म्हणे महाराज ती कीर्तन शिंबूड नका म्हणत जाऊ. त्याला म्हणलं पर्यायी शब्द सांगतो. म्हणतो हो योगेश, शिंबूड नाही ना म्हणायचं, नाही म्हणत. त्याला पर्यायी शब्द काय? संतांनी तोच शब्द वापरला. नाक मुख गळू लागले, लाळा आणि शिंबूड. हो, ते पुढचं नाही आपल्या, लाळा आणि हे नाकातून त्याच्या महाराजांना. ते आता लोकांना जर वाटतं बुवा हे आता ही जुनी लोक आहे. बाबा झालं, ते बाबा बसले, त्यांना शिंकरायचं असल्यावर काय करतात? ते असं एखादं कोपरा बघता, शिंकरून टाकता. ते शिकलेले त्यांच्याकडे बघता, बघा इथं शिंकरले. मग त्यासारखं रुमालात बांधून घरी न्यायचं होतं काय? पण त्याचं काय घरी नेऊन काही होतं का काय, का काही फायद्याचं आहे काय? मी या मताचं नाही, यांनी कुठेही घाण करावी या मताचं नाही. पण त्यांना तुम्ही हे सांगू शकता ना, एका बाजूला कुठेतरी नाक शिंकरा का नाही, रुमालातच घ्यायचं. ते उलट ते चांगले ना, ते निदान घाण तिथे टाकून देतात. तुम्ही तर सगळ्या घरामध्ये घाण करता. काय माहिती, लोक असं म्हणतात जुन्या लोकांना काय, अरे जुने लोक चांगले होते, जुने लोक चांगले होते, घरात जेवत होते आणि बाहेर जात होते. आता बाहेर जाता ते चांगले, मग ग्राम स्वच्छता अभियान ते उत्तमच आहे, पण त्यांना जुन्या लोकांना नावं ठेवू नका. त्यांचा दृष्टिकोन लांबचा होता. ही जुनी लोक असे होते, जिला आई म्हटले तिला आईच म्हटले, जिला बहीण म्हटले तिला बहीणच म्हटले. काही पेताड होते, कितीही पेले तरी महाराज ते त्या स्त्रीकडे आई आणि बहीणच म्हणून बघत होते. काय परिस्थिती आज, नाते गोते कळा नाही महाराज. आम्ही फक्त शिवांचा महाराष्ट्र म्हणतोय, आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या म्हणतोय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं काय जीवन जगतोय? नका छत्रपती हो, आपली लायकी नाही छत्रपती होण्याची. पण एक सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची थोडी तरी विचार आचरणात आणा.
थोडे आणा ना. तरुण मंडळी भरपूर, इथून पाठीमागपर्यंत तरुण मंडळी बसली. काय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे? काही आले महाराज सांगा छत्रपती, काय सांगितलं तुला? काय सांगायचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचं पांडल तुझ्या गळ्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जॅकेट घातलेलं आहे तू, आणि तुला लाज वाटत नाही? बिअर बारची पायरी चढतो तू छत्रपती शिवाजी महाराजांचं जॅकेट घालून. अरे उभ्या हयातीत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बडीशोपचं व्यसन नव्हतं. कोणाची बरोबरी करतोय महाराज? दाढी वाढली म्हणजे आपण छत्रपती होणार नाही, चंद्र कोर लावली म्हणजे आपण छत्रपती होणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हटलं म्हणून छत्रपती होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे चार विचार आचरणात आणावे लागतील. छत्रपती नाही, आपण छत्रपतींचे मावळे होऊ. एक लक्षात ठेवा महाराज. काय विचार छत्रपती शिवाजी महाराज? कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून आणली होती. नजराना म्हणून कुणासाठी? छत्रपती. वैऱ्याची सून होती. राजांकडे तू पळत गेला एक मावळा, राज 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 तू मासनी नजराना आणलाय राज, त्या नजराण्याचा स्वीकार करावा राज. एक नंबर नजराना तुमच्यासाठी आणलाय, त्याचा स्वीकार करावा. छत्रपती शिवाजी महाराज त्या तिथपर्यंत आले, त्या पालखीपर्यंत गेले, त्या पालखीचे पडदे बाजूला केले. त्याला वाटत होतं ना त्या मावळ्याला, मी नजराना आणलाय, माझी बढती होईल, मला सेनापती केल्या जाईल, मी एवढा चांगला नजराना. अरे राजाच्या संगतीमध्ये राहणाऱ्याला छत्रपती कळाले नाही ना महाराज. ही खेदाची गोष्ट आहे, ही खेदाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पालखीचे पडदे बाजूला केले आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाला बघितलं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले, अशीच आमची माय असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, एवढी सुंदर माझी आई असती तर मी सुंदर दिसलो असतो. पुढचं वाक्य सांगतो, जिजाऊ साहेबांसारखं सौंदर्य जगातल्या कोणत्याच स्त्रीचं नव्हतं, कोणत्याच स्त्रीचं नव्हतं. मग तरी छत्रपती असं का म्हटले? त्या माता माऊलीला तिच्या सौंदर्याचा विषय अपमानित होऊ नये ती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्या सौंदर्याचं वर्णन केलं. अशीच आमची माया असती सुंदर. कुठं त्या छत्रपती योगायोगाने आज तिथीनुसार काय जयंती, हे आपल्या महाराष्ट्राचं हे सर्वात मोठा खेद आहे महाराज. ज्या राजांनी महाराष्ट्र घडवला त्यांची जयंती तीन वेळा साजरी होते. तिथीप्रमाणे वेगळी, सणाप्रमाणे वेगळी, आणि तारखेप्रमाणे वेगळी. कुणीतरी 2-4 शहाणेच राहिली नाही म्हणत, सांगावंच कुणाकडे तक्रार, या मोठ्या गोष्टी आहे महाराज. कधीतरी एक महाराज, पण आज तिथीनुसार आपण मान्य करतो महाराज. तिथीला मत, आपण हिंदू आहोत, पण हिंदू तिथीप्रमाणे ती आजच्या दिवसाची जयंती येते महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराज मातेला माता म्हणणारी जगद्गुरु तुकोबराय होते. जुनी लोक सांगतो मी तुम्हाला, जुनी लोक जसं तसं जीवन जगत होती. ते नाकातली घाण त्या मुलाच्या कधी इकडं पुसायचं, इथंच होतं, कधी इकडं पुसायचं, कधी इकडं पुसायचं. ते मातीने माखलं गेलं, नाकातल्या घाणीने माखलं गेलं, आणि तसंच घरात गेलं महाराज. बाप कडक कपडे घातलेले, टाच केलेले कपडे एकदम कडक झगमग, आणि तयारी केली बापाने कुठंतरी बाहेर जायचं म्हणून. मोबाईल बघत बसला बाप, आणि मग महाराज ती तयारी चालू बापाची, कुठतरी सगळं तयार झालेलं, बाप मोबाईल बघत होता. पोराच्या लक्षात आलं पप्पानी चांगले कपडे घेतले, याचा अर्थ पप्पा कुठंतरी निघाले. पोरग पळतच आलं महाराज दारातून, बापाला बघितलं, चांगले कपडे बघितले, पप्पा पळत आलं महाराज. बापाचं लक्ष त्या पोराकडे गेलं. बापाने बघितलं हे मातीने माखलेले, नाकातल्या घाणीने माखले, असं चालन मांडीवरती बसलं तर माझे सर्व कपडे खराब होतील. ते पप्पा म्हणल्या बरोबर बापाने मोबाईल बाजूला ठेवला. बाबा हो गा सरक, हो गा हो माग. बाप एवढ्यानी ओरडला महाराज. पोरग जागेवरती मान खाली घालून उभं राहिलं. असं बघायचं, पण बाप एवढ्यानी ओरडला, आवाज कोणी ऐकला? नेमकी चुल्याला जाळ लावत होती. तिच्या लक्षात आलं माझ्या पोराला हे ओरले. ती म्हणली काढीला ब याला चुल्याला, म्हणजे चुल्याला म्हणतो ती. काढ लागो म्हटले, माझ्या लेकराला बोलले. ती बाहेर आली महाराज. त्या मुलाकडे बघितलं आणि मुलाने आईला बघितलं, आणि मुलाने रडायला सुरुवात केली. आईच्या अंगावरती 3000 रुपयाची पैठणी होती, पण मुलाला बघितलं, आई पळत गेली आणि त्या मुलाला उचलून घेतलं महाराज. जिचे पिढे मंगळ पाले कंटाळा
करी अमंगळपणे कंटाळा न करी उचलोनी करी घंटी लावी उचलोनी करी घंटी लावी अमंगळपणे कंटाळा न करी अमंगळपणे कंटाळा न करी उचलोनी करी घंटी लावी उचलोनी करी घंटी लावी. कसं गोड प्रमाण दिलं फार असं वाटतं मुठभर साखर घेऊन त्यांच्या तोंडात घालावी. हे गोड एक नंबर सुंदर प्रमाण दिलं. अमंगळ परी कंटाळा न करी आणि उचलोनी कंठी लावी तसे महाराज. आई अति जिचे पिळे बाळ प्राण मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिने गेला. उचलून मुलाला कडेवरती घेतलं. जाऊ दे रे बाळा काही तुझ्या पप्पांना कळत नाही. मुलाला उचललं महाराज आतमध्ये नेलं नानीत घेतलं त्याला. नानी पूर्वी नानी होती नंतर मोरी झाली नंतर बाथरूम झाली. आता काय बाथरूम आता वॉशरूम आहे बाबा. पूर्वी नानी होती हो. एक दगड मांडलेला असायचा बापू त्याला चौबाजून बाळदण लावलेले असायचे त्यामध्ये बसून स्नान करायचे. पाणी कुठं जायचं नाही ते कुठेही जायचं. नंतर लोकांनी इकडनं एक भिंत इकडनं समोर एक भिंत एक पाईप असा बाहेर काढला. ते पाणी कुठं ते सगळ्या गावाला तीर्थ जायचं. त्याला मोरी म्हणायचे लोक. नंतर लोक अजून प्रगतशील झाले. इकडनं भिंत इकडनं भिंत वरती स्लॅब टाकला. पुन्हा त्याला दरवाजा बसवला. तिला काय म्हणायला लागले बाथरूम म्हणायला लागली. आता लोक वॉशरूम. एकदा माणूस मध्ये टाकला त्याने गण लावूनच बाहेर यायचं. नाश्ता पाणी तिथंच देत जा आता आहे का नाही. वॉशरूम म्हटलं जात त्याला. काय त्याला वॉशरूम. पण तेव्हा नानी होती नाही. त्या नानीमध्ये त्या मुलाला घेतलं. 2 बादल्या पाणी भरून घेतलं. पहिल्या बादलीने एकच डोक्यावर पाणी टाकायची नाक स्वच्छ करायची. पहिल्या बादलीने एवढंच केलं. दुसरी बादली पुढे घेतली त्याच्या अंगाला साबण लावली महाराज. बेबी सोप असतो लहान मुलाचा साबण चांगला सुगंधित साबण. त्याने 2दा धुतलं मुलाला. अंग कोरडं केलं त्याचं महाराज. त्याच्या तोंडाला पावडर लावली अंगाला पावडर लावली. त्याच्या या डोळ्यात काजळ भरलं या डोळ्यात काजळ भरलं. इथं काजळाचा टिपका लावला इथं काजळाचा टिपका लावला. हाताला काजळाचा टिपका पायाला एवढं काय लावावं लागत नाही. पण काजळाचे भरलेले बोट पुसायचे कुठं त्याच्यात अंगाला पुसून देताना. आळस दुसरा काहीच नाही हो. त्या मुलाला एवढं सुंदर सजवलं पावडर लावली कपडे घातले महाराज. त्याच्या हातात बाटली दिली दुधाची बाटली दिली महाराज. आणि ती दुधाची बाटली घेऊन ते पोरग तिथं आला. आता कुठं जिथं बाप बसलेला होता. आता बाप खाली मान घालून बसला होता. पण मुलगा त्या हॉलमध्ये गेला आणि मुलाच्या अंगाला काय लावलेली होती पावडर. त्या पावडरचा काय येत होता नाही सुगंध. वास आणि सुगंध यात बदल. वास घाण वस्तूचा येतो सुगंध चांगल्या वस्तूचा येतो. पावडर म्हणजे काय वास येईल का तिचा. सुगंध त्या बापाच्या नाकापर्यंत गेला. बापाची नजर वरती झाली. हातातला मोबाईल ठेवून दिला. सुंदर रूपवान सुंदर सौंदर्यवान मुलगा दिसला. बाप उभा राहिला आणि त्या मुलाला म्हणतो चाल चाल पिल्लू. पिल्लू नाही म्हणायचं पोराला. हे बघा ऐका हरणीचं पाडस वाघाचा छावा बकरीचं बकरू हो. पुन्हा मेंढीचं कोकरू घोड्याचं शिंगरू उंदराचं पिलू मांजरीचं पिलू डुकरीचं पिलू कुत्रीचं. खुशाला आपल्या पोराला पिलं म्हणतो आपण. सोन्या म्हणायचं. बापू भरायला चाल चाल सोन्या. वर्ग म्हणलं हट. आपण कोणाकडे जात नसतो. ऐका ज्या बापाने मुलाला बाजूला केलं होतं आता तोच बाप त्या मुलाला बोलवतो. मुलगा तोच होता का बदलला होता बाबा तोच होता. मग जो बाप मग अशी मुलाला घेत नव्हता आता तो बाप का बोलवतोय त्याचं एकमेव कारण. काय कारण त्याच्या मागचं फक्त त्या मुलाची मध्यस्थी आईने केली होती. कोणी केली ती मध्यस्थी आईने. जसं मुलाचं हित कशात आहे आईला माहितीये तसं आपलं हित कशात आहे
हे संतांना माहिती आहे. जसं आई मुलाचं हित करते तसं तुकोबराय सांगतात, तेची माझे हित करीती सकळ. कोणतं हित करतात? जेणे हा गोपाळ कृपा करी, देवाने आमचा सांभाळ करावा याकरता संत आमच्या हाताला धरतात. धरतीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. काहू महाराज ती संत अजून काय करतात? तुकोबराय सांगतात, हा परमार्थ करत असताना दमलो भागलो शिनलो तर भागलिया मज वाहातील कडे, आणि त्यांची आने जोडे सर्व सुख. दमलो भागलो शिनलो तर ते उचलून कडेवरती घेतात आणि सर्व सुखाचा त्यांची आने जोडे सर्व सुख, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्यांची आने जोडे सर्व सुख. जसं मी सर्व भावाने कायाने वाचेने मनाने दास झालो, तसं त्यांनी मला सर्व सुखाचा लाभ करून दिला. कायेचं सुख दिलं, वाचेचं सुख दिलं आणि मनाचंही सुख दिलं. मग तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. सर्वांनी 2 मिनिटं भजन करू. झाली माझी वेळ संपली, माझ्या लक्षात आलेली. हात वरती करा सर्वांनी. सर्वांनी माग बसलेले, जिथपर्यंत आवाज येतो तिथपर्यंत. लयच गर्दी ओकच वाढ.